नमस्कार, मी जगदीश देशमुख। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केले। रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यानं मात्र राजकीय चर्चांना ऊत आलाय। मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्रित लढणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशाही जोरदार चर्चा आता सुरू झाल्या। रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गातील राणे बंधूंच्या वादावर हे भाष्य केलेलं आहे। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं भाष्य केलंय। 3 तारखेला नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आहे आणि त्यानंतर मोठी राजकीय घडामोड राज्याच्या राजकारणात घडणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची 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 आहे। 2 तारखे तर हेच ते रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। रवींद्र चव्हाण यांनी 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं भाष्य केले। त्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आलेला आहे। 2 तारखेनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार का, मोठी राजकीय घडामोड होणार का अशी ही चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे। निलेश राणे नितेश राणे यांच्या 2 बंधूंमधील वादावर रवींद्र चव्हाण यांनी हे भाष्य केलंय। आपल्यासोबत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार जी जोडलेले। सुधीरजी, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। रवींद्र चव्हाण यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। 2 तारखेनंतर राज्याच्या राजकारणात काही मोठी घडामोड घडणारे राजकीय भूकंप होऊ शकतो? निश्चित नाही। शिवसेना आहे अशा काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आले, जेव्हा साधारणतः भारतीय जनता पार्टीला महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने विकासाच्या ऐवजी फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्रास दिला जात होता, अशा प्रसंगात त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोबत केली। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती अभेद्य आहे। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची याचा अर्थ नगर परिषद निवडणुका या सुरू आहेत आणि अशा प्रसंगात अशा प्रश्नाचं उत्तर मी जर काही चुकीचं दिलं तर अनेक ठिकाणी युती आहेत असं त्याचा अर्थ आहे। 2 तारखेनंतर युती आता आमची तुटणार आहे हा भाव दूर दूरपर्यंत नाही। एनडीएच्या माध्यमातून देशामध्ये विश्वगौरव देशगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी निश्चितपणे एक निर्णय केला आहे की आपल्या मित्रांना सोबत घेऊन जायचं। त्यामुळे काहीतरी युती तुटेल वगैरे असा काही प्रश्न उपस्थितच होत नाही, दूरपर्यंत उपस्थित होत नाही। जी मुनगंटीवार, तुम्ही असेच जोडले राहा आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा जोडले। राजू वाघमारे जी, रवींद्र चव्हाण यांचं हे वक्तव्य समोर आले, 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। कसं बघताय याकडे? 2 तारखेनंतर मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे? नाही 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 त्यांचं जे वाक्य आहे त्याचा अर्थ असा की आमचे दोन्ही जे नेते आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी सांगितलेलं आहे की निवडणुकीच्या काळापर्यंत तुम्ही अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये वक्तव्य करू नका की ज्याच्यामुळे आपण जे आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन लढतोय त्याच्यामध्ये काही बाधा येईल। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला युती टिकवायची आहे, पण आम्ही हे ठरवलेलं आहे की ह्या इलेक्शन मध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ती खालच्या पातळीवर लढली जाते, एकमेकाच्या विरोधात लढली जाते आणि ती लढत असताना अशा प्रकारे वक्तव्य केली जातात काही नेत्यांकडून, पण त्याच्यामुळे कोर जी महायुती आहे तिला काही धक्का बसत नाही। त्याच्यामुळे हा जो त्यांनी जे वक्तव्य केलंय ते फक्त त्या निवडणुकीपुरतं मर्यादित आहे आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ अजिबात असा नाही की ती युती तुटणार आहे। मात्र राजू वाघमारेजी, याआधी सुद्धा अमित शहा यांचं वक्तव्य 2029च्या निवडणुकांसंदर्भातलं, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये जो मध्ये वाद झाला होता, अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते, या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य आहे। नाही नाही बघा, एक लक्षात घ्या की ज्यावेळी मंत्र्यांनी सांगितलं की त्यावेळी या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होत्या, आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की आमच्यात काही अबोला नाही, बिहारच्या निवडणुकीचा अभिनंदन करण्यासाठी मी गेलो होतो। आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आमच्यात काही अबोला नाहीये, आम्ही एकत्र आहोत।
आणि आम्ही कितीतरी ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढते, काही ठिकाणी आम्ही विरोधात लढतोय, पण स्थानिक स्वराज्य संस्थेत ह्या गोष्टी होतात. राहिला प्रश्न की आदरणीय अमित शहा जे म्हणाले, तर आपल्या पक्षाच्या मीटिंगमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य प्रत्येक पक्षातला नेता करत असतो. मुनगंटीवारजी, असा नाही की राजू वाघमारेजी मी येतो तुमच्याकडे परत. वाघमारेजी येतो मी तुमच्याकडे परत. मुनगंटीवारजी, खरंच महायुतीमध्ये सारा आलबेल आहे? कारण एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला सुद्धा गेले होते त्या वादानंतर. 2047चा विकसित भारत घडवण्याचा संकल्प विश्वगौरव नरेंद्र मोदींचा आहे. म्हणून तुम्ही बिहारमध्ये पाहिलं असेल, बिहारमध्ये आमच्यापेक्षा जागा नितीश कुमारजींच्या कमी होत्या, तरीही मुख्यमंत्री पद देताना भारतीय जनता पार्टीने नितीश कुमारजी आमचे एनडीए मध्ये जवळचे मित्र असल्याने त्यांना या संदर्भातलं मुख्यमंत्री पद दिलं. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा भाव सुद्धा मनात ठेवला नाही. एकनाथ शिंदे साहेब हे तर भारतीय जनता पार्टीचे नैसर्गिक मित्र आहे. अमित भाईंचं त्यांच्यावर विशेष प्रेम सुद्धा आहे. ते याच कारणाने आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमीच या महाराष्ट्रामध्ये हा जनतेचा विश्वास प्राप्त करण्यामध्ये पुढाकार घेतला. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कधीही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची साथ हे भारतीय जनता पार्टी कदापिही सोडणार नाही. मात्र मुनगंटीवारजी, नैसर्गिक मित्र असणं हीच तर गोची आहे ना, कारण दोन्ही पक्षांचे वोटिंग्स हे हिंदुत्वच आहे. एकच हिंदुत्व हे मतदार आहे दोन्ही पक्षांचे. नैसर्गिक मित्र ठाकरे सुद्धा होते याआधी. नाही तर ठाकरे साहेबांना आम्ही कुठं मैत्री तोडली. 24 ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांना जी बुद्धी सुचली ती काँग्रेस सोबत जाण्याची, तेव्हा आमच्या 161 विधानसभा आल्याच होत्या. तेव्हाही आमचं सरकार आलं होतं. जनतेने विश्वास टाकत 2,30,58,525 मतं दिली होती. पण तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये तो जो काही जागा मुख्यमंत्री पदाचा दावा आणि त्यातून निष्पन्न चुकीचं झालं. तर आमची नैसर्गिक मैत्री होती. शिवसेनेला उद्धवजींना सोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. 2014 मध्ये आम्ही एकत्रित निवडणुका लढवल्या नव्हत्या, तरीही लोक म्हणायचे की राष्ट्रवादी सोबत सरकार तुम्ही बनवणार का, तेव्हाही आम्ही शिवसेनेसोबतच बनवलं. ठीक आहे. राजू वाघमारेची अशी एक बातमी आलेली आहे, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रवक्ते, त्यांचं वक्तव्य समोर आलंय की 2 तारखेनंतर तुम्हाला ऑफर दिली जाईल राष्ट्रवादी पवार गटासोबत जाण्याची. एक लक्षात घ्या की राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला ऑफर देत असतो आणि त्याच्याबरोबर जायचं की नाही, कारण आदरणीय शरद पवारांचा पक्ष महायुतीमध्ये नाही आहे, आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्याच्यामुळे कोणी कोणाला ऑफर जरी दिली तरी याच्या बाबतीतले जे निर्णय आहेत ते आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबच घेतील. आणि राहिला प्रश्न मगाचा जो तुम्ही म्हणत होतात मुनगंटीवार साहेबांना की दोघांचेही मतदार हिंदू आहेत, पण आम्ही दोघेही एकत्र असल्यामुळे जेवढं आमचं मतदान आहे तेवढं आमच्या दोन्ही मित्र पक्षांकडेच येत आहे ना. उद्या आमच्यात जर फूट पडली तर ते मतदान दुसरीकडे जाऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही नैसर्गिक मित्र आहोत आणि महायुतीमध्ये आम्ही अभेद्य आहे आमची महायुती. त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचं ठरवलेलं आहे. मात्र वाघमारेजी, तुम्ही आता म्हणताय अभेद्य आहे महायुती, मात्र बऱ्याच अशा घटना घडामोडी घडतायत. निलेश राणे नितेश राणे यांचं सुद्धा आता ताजं उदाहरण आहे. दोघेही भाऊ तर आहेत, मात्र राजकारणामध्ये आता एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेत. नाही, एक लक्षात घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्यामध्ये सगळे पक्ष स्थानिक पातळीवर ज्या निवडणुकीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्या निवडणुका लढतात. याचा अर्थ त्या पक्षाचा जो कोर त्याची कमिटी आहे किंवा कोर ग्रुप जो आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. कितीतरी पक्ष, आता आम्ही काँग्रेस बरोबर आहोत, आम्ही काही ठिकाणी ठाकरे गटाबरोबर आहोत, आम्ही काही ठिकाणी इतर पक्ष आमच्या बरोबर आलेले आहेत, एनसीपी आमच्या बरोबर आलेली आहे. आणि तीच परिस्थिती भाजपची पण सगळीकडे आहे, तीच परिस्थिती अजितदादांची आहे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकींवर नेत्यांनी केलेल्या गोष्टी किंवा नेत्यांनी केलेली भाषणं ही त्या काळापुरती मर्यादित असतात. त्याला आपण जास्त लक्ष देऊन त्याचे परिणाम पुढच्या राजकारणावर होतील असं जर कोण मानत असेल तर ते चुकीचं आहे, कारण ते तसं कधी होत नाही.
तो जो प्रकार असतो, ते जे बोलणं असतं, ती जी टीका असते, ती त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी केलेली असते. बरं, त्याचा परिणाम पुढच्या राजकारणावर कधीच होत नाही. जी. मात्र वाघमारेजी, पवार गटाकडून जर ऑफर आली तर तुम्ही पवार गटासोबत जाणार की भाजपासोबतच राहणार? हा, आमची नैसर्गिक मैत्री ही भाजप बरोबर आहे. आम्ही नैसर्गिक मित्र आहोत. आम्ही एकत्र चांगल्या पद्धतीने हे महाराष्ट्र आम्ही चालवला. आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. त्यांच्या चेहऱ्याखाली आम्ही विधानसभा निवडणुका लढलो. कधी नव्हे तेवढा आम्हाला विजय मिळाला आणि आम्ही आताही एकत्र आहोत. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाबरोबर जाण्याचा प्रश्न येतच नाही. आणि याचे निर्णय जे असतात ते सर्वोच्च नेते घेतात. त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही काय बोलणार. जी. मात्र वाघमारेजी, निलेश राणे यांचं एक वक्तव्य समोर आलंय. ते म्हणाले की आम्ही युतीसाठी जिल्ह्यामध्ये तयार होतो, मात्र भाजपानंच युती केली नाही. नाही बघा, असं हे पुष्कळ ठिकाणी असं झालेलं आहे. काही ठिकाणी भाजप तयार आहे, बाकीचे पक्ष तयार नाहीत. कधी आम्ही तयार आहेत, कधी ते तयार नाहीत. हे स्थानिक पातळीवरचे जे तुमचे नेते असतात, स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते असतात, त्यांची स्थिती काय आहे, तिथे ताकद कोणाची आहे, याच्यावर काही गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळे या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रात घडलेल्या आहेत की कोण तयार आहे, मग कोण तयार नाही, नगराध्यक्षासाठी कोण तयार आहे, कोण तयार नाही. त्याच्यामुळे या गोष्टी होतात. याला काही लक्ष देण्यात अर्थ नाही. हे 2 तारखेनंतर सगळं ऑल बेल असणार आहे. ठीक आहे. परत महायुती एकत्र असणार आहे आणि 3 तारखेला तुम्ही बघाल हे दोन्ही भाऊ पण एकत्र असतील आणि आम्ही महायुती तर आम्ही एकत्र आहोतच. ठीक आहे. राजू वाघमारेजी, सुधीर मुनगंटीवारजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं हे मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे. 2 तारखेनंतर बघा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 2 तारखेनंतर नेमकं काय होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. मुंबई ठाणे महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून एकत्र हे 3 पक्ष लढणार की भाजपा स्वतंत्र लढणार याचं सुद्धा उत्तर हे 2 तारखेनंतर मिळणार आहे. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं मोठं विधान हे रवींद्र चव्हाण यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.